सो आपला ब्रेकफास्ट आलेला आहे। इथे मिसळ वगैरे मागवले आम्ही, पाव वडे आणि इथे एक प्लेट इडली। तो तुम्ही बघू शकता हे मेन एंट्री गेट आहे, नारायणी धाम। आणि पाठून व्ह्यू दाखवतो तुम्हाला। मॉर्निंग मित्रांनो, सो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आता सकाळचे वाजलेत ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि सकाळची मजाच काय वेगळी असते गावात असताना। सो खूप भारी वाटते। इथे तुम्ही बघू शकता पाठी मनीषचं घर आहे। सो हे बघा। सो काल रात्री मस्त झोप लागली, एन्जॉयमेंट केलं आणि तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू इयर सेलिब्रेशन वगैरे केलं आणि मनीषचे बॅचलरेट मिनी बॅचलरेट होती आणि मोठी बॅचलरेट अजून आपल्याला करायची आहे प्लॅन। सो असा काहीसा व्हिडिओ गेला याच्या आधीचा आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चाललो आहे नारायणी धाममध्ये, जे लोणावळामध्ये आहे तुंगारलीच्या इथे। सो खूप मोठं मंदिर आहे ते, खूप मोठं धाम आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओज वगैरे। मी व्हिडिओज बघितलं तर असा प्लॅन झाला की आपण इथेच जाऊया, कारण खोपोलीच्या जवळच लोणावळा आहे। सो तिथे आपण आज नवीन वर्षाची सुरुवात करूया। आजचा असा काहीसा प्लॅन आहे आपला, पहिल्याच दिवशी मंदिरात जाऊ। नारायणी धाम खूप मोठं असं मंदिर आणि खूप चांगलं त्यांनी मेंटेन ठेवलं आहे। सो फर्स्ट टाईम व्हिजिट करतो आहे आणि आम्ही सगळेच चाललो आहे आणि ह्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करणार आधी, त्याच्यानंतर आम्ही मंदिरात वगैरे जाणार आणि मग दुपारी वगैरे लंच वगैरे करून मग डायरेक्ट मुंबईच्या दिशेने जाणार। सो ह्याच्यानंतर आपण जाणार आहे अक्कलकोटला, ट्रेननी जाणार आहे। सो ट्रेनची तिकीट अजून बुकिंग कन्फर्म झाली नाही आहे। सो लेट्स सी, बुकिंग कन्फर्म झाल्यावरती ट्रेन आहे 11:30ची रात्रीची आणि त्याच्यानंतर मग काही पोचणार ते आपण 7 वाजता। सो लेट्स सी। आणि अक्कलकोटचं दर्शन करायचंच होतं, कारण ऑलमोस्ट 10-12 वर्ष झाली होती अक्कलकोटला जाऊन। सो आमचा प्लॅन ठरला अक्कलकोटला जायचा। सो लेट्स सी। आणि आता सगळे झोपलेत ऑलमोस्ट आणि हाफ ॲन आवरमध्ये आम्ही निघू इथून। इथे जरा वॉक करतोय सकाळची। आपण जेव्हा गावी येतो तेव्हा सकाळची मजाच काय वेगळी असते मित्रांनो, खूप भारी वाटते इथे वॉक करताना। तुम्ही बघू शकता त्या दिशेने धुकं पडलेत आणि खूप मजा येते, खूप भारी वाटतं। एकदम फ्रेश एअर, जे नॅचरल एअर तुम्ही बोलता ज्याला, ते गावी असते खरं तर। तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अभिजित अँड सोनल या यूट्यूब चॅनलकडून। आणि नवीन वर्ष तुम्हाला भरभरीत प्रेम देऊ, आनंदित राहू अशी कृपा करेन देवाकडे। स्टे ब्लेस, स्टे हॅपी। 2024मध्ये जे पण इश्यू होते, प्रॉब्लेम होते, ते पाठी ठेवून 2025ची नवीन सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाले आणि आपण चाललो आहे नारायणी धाममध्ये आणि पहिल्याच दिवशी देवाकडे जाणं हे खूप भाग्याचं काम आहे। सो असा काहीसा प्लॅन आहे आमचा आज नारायणी धाममध्ये जायचा। आणि सकाळ खरं तर मित्र सगळे झोपलेत, कारण काल रात्री ऑलमोस्ट आम्ही 3पर्यंत जागो होतो रात्री। सो त्यांना पण झोपू दे, जरा रेस्ट करू दे। मी आपला सकाळी लवकर उठून जरा मॉर्निंग वॉक करायची होती आणि व्हिडिओला स्टार्ट पण करायची होती सकाळ। सो असा प्लॅन होता माझा। सो मॉर्निंग वॉक पण झाली आपली आणि व्हिडिओला सुरुवात पण झाली। काय मित्रांना थोडं रेस्ट देणं पण इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यानंतर आपल्याला प्लॅन पण करायचं टूर कुठे ह्याच्यानंतर मनीषची बॅचलरेट पण प्लॅन करायची आपल्याला मेन म्हणजे। सो लेट्स सी, भेटू आपण। आता इथे प्रॉपर सकाळ झाली आहे आणि आपण घेतला आहे कोरा चहा आजीचा हातचा। सो खूप भारी टेस्ट करत आहे, कारण आपण कसं मुंबईत दुधाची चहा पितो, इथे गावात आल्यावरती फक्त आणि फक्त कोरी चहा पियायची, तो एक्सपिरियन्स एकदम भारी असतो। सो कोरी चाय पितोय, भेटू आपण थोड्याच वेळात। सो मित्रांनो आता निघतोय, आता आम्ही बघू शकता तुम्ही। सो इथून जाऊन आम्ही मिसळ वगैरे खाऊ, दाखवतो तुम्हाला। स्टे ट्यून।
करताना तुला कसं वाटतंय, त्याबद्दल काही तुझ्या प्रतिक्रिया? माझ्या प्रतिक्रिया फक्त गाडीवरती आहेत. कसा हा रेमटवतोय, गाडीचा EMI कसा निघतोय आणि कसं काय, आणि डिझेल कसं भरतोय. डिझेल कसं भरतोय. मग अजून डिझेल भरायचं आहे का तुला? लागेल का? ते 1000 रुपयाचं संपलं का आता 20 किलोमीटर मध्ये? सर ना इथे ना. सो मित्रांनो, आपलं पहिलं हॉल्ट आहे इथे बुवाची मिसळ. खूप फेमस मिसळ आहे इकडची. आणि आपण लोणावळ्याच्या हायवेला आहे, तुम्ही बघू शकता हा हायवे. आणि पाठीमागे जो डोंगर दिसतोय तो बाप रे, एकदम भारी व्ह्यू दिसतोय तुला. सो आता इथे पाठीमागे जायचंय बुवाची मिसळ ट्राय करायला. आपण इथे आपली गाडी पार्क केली आहे आणि खरं तर ड्रायव्हिंग मी करत होतो. आता खूप मजा आली, सकाळ सकाळ एकदम ॲटमॉस्फिअर. इथे इकडचं क्लायमेट एकदम भारी आहे या टायमाला. सो आता आपण जाऊ आतमध्ये, आता मिसळ वगैरे ट्राय करू, दाखवतो तुम्हाला. शेक वाव, मस्त ना. सो आपला ब्रेकफास्ट आलेला आहे. इथे मिसळ वगैरे मागवलं आम्ही, पाव वडे आणि इथे एक प्लेट इडली. फुल ब्रेकफास्ट डन. सो मित्रांनो, आता बाहेर आलेलो आहे आम्ही मिसळ वगैरे ट्राय करून. खूप भारी अप्रतिम मिसळ होती. श्री नारायणी धाम. आता आपण पोहोचलोय नारायणी धाम मध्ये. एक्साइटेड आहे मंदिर बघायला, एकदम खूप एक्साइटेड आहे. अरे जॅक नाही काय? तुम्ही बघू शकता हे मेन एंट्री गेट आहे नारायणी धाम. वाव. पण कुठेतरी जाऊन पण ना मला बघू शकता तुम्ही, पाटी फाउंटन आहेत आणि इथे हे नारायणी धाम आहे पाटचं. बघू शकता तुम्ही. चला आता आपण जाऊया आतमध्ये मंदिरात आणि पाठून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. यहाँ पे खड़े रह के वाव, एवढं थंड थंड वाटतंय. तुम्ही बघू शकता नारायणी देवी. इथे आपला गणपती बाप्पांचा मित्रांनो बघा तुम्ही हा व्ह्यू, खूप भारी वाटतं इथे येऊन.
सो आता मंदिराचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो आहे गौशालाला. तिथे आपण गाईंना चारा वगैरे देऊ. आणि पाठी बघू शकता नारायणी धाम. वाढवू शकतो मारून. पण तो वरच्या गॅलरीत पाहिजे. आपण निघालोय तुंगारली लेकच्या दिशेला. तुंगारली लेक इथून अप्रॉक्सिमेटली 6 मिनटं. लेकचा व्ह्यू पण दाखवतो कसा आहे तो. स्टेट येऊन भेटू आपण थोड्याच वेळात. सो मित्रांनो, आता तुंगारली लेकला आलोय मी. आणि फक्त 5 मिनटाचं अंतर आहे जिथून आपण मंदिरवरून निघालो होतो. आणि तुम्हाला तुंगारली लेक दाखवतो. हा तुंगारली लेक आहे आणि तो पूर्ण डॅम आहे तुंगारली हवाला. आणि तिकडे वरती बघू शकता हा व्हाईट कलरचं जे घर आहे ना, ते खूप मोठा बंगलो आहे कोणाचा तरी. ते अट्रॅक्शन आहे खरं तर, कारण एकच बंगलो एकदम टॉपला आहे तो. आणि खूप भारी वाटतं जेव्हा पावसाळा वगैरे असतात ना, तेव्हा इथे मी सजेस्ट करेन नक्कीच या पावसाळ्यात. कारण आता हा विंटर सीझन आहे. तर सकाळी अर्ली मॉर्निंग येत असाल तर सकाळी अर्ली मॉर्निंग या, कारण आफ्टरनूनला भरपूर ऊन वगैरे जास्त असतं. सो आता आम्ही खरं तर आफ्टरनूनला चालू आहे. बघू शकता तुम्ही तिकडे. काय डायरेक्ट सिद्धू इथे व मध्ये डायरेक्ट पाण्यात पाय जातात. आणि आपला असा प्लॅन आहे की आता जायचं आहे जेवायला. आता वाजलेत ऑलमोस्ट 12:30 झालेत. आणि बघितलं लेक. आणि आता सध्या गर्दी भरपूर झाली आहे इथे. गाड्या वगैरे सगळ्या आल्या आहेत. आता इथून आता फटाफट जाऊ जेवायला. आणि जेवण झाल्यावरती डायरेक्ट मुंबईच्या दिशेने आपण जाणार आता घरी. सो बघू आता आपण जेवणात काय काय ऑर्डर करतोय. स्टेट येऊन भेटू आपण लवकरच. मित्रांनो, आता इथे गाडी पार्किंग लावले आणि आम्ही आलो आहे जेवायला पाटीलवाडीमध्ये. जे चुलीवरचं जेवण आहे. सो आपण टेस्ट करतोय, पहिल्यांदा येतोय. दाखवतो तुम्हाला काय ऑर्डर करतो. सो आपली पहिली डिश आलेली आहे बोंबील फ्राय. बोंबील फ्राय. मटन येतो. मटन हे काय नाही. सो मित्रांनो, आता हॉटेलच्या बाहेर आलो आहे आणि आता फटाफट कारमध्ये बसून भेटतो तुम्हाला. सो मित्रांनो, जेवण वगैरे आमचं झालंय. आता निघालो आहे आम्ही मुंबईच्या दिशेला. होप सो ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे. स्टेट ट्यून आणि भेटू आपण कुठे हॉल्ट केल्यावरती. पत्रिकासारखी वाटते. मामा मामी लॉग इन करत. ब्लॅक कलर का. सो मित्रांनो, आता जस्ट पोहोचलोय बिल्डिंगच्या खाली आणि बाकी सगळे गेलेच स्टेशनला. सगळ्यांना सोडलं आणि मी आलो बिल्डिंगच्या खाली. आणि आता ट्रिप
वॉज ऑसम ॲज युजल आणि खूप मजा आली, मजा मस्ती केली खूप 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 स्टे ट्यून. हे मित्रांनो, आता पोहोचलो आहे बिल्डिंगच्या खाली आणि बाकी सगळ्यांना सोडलं स्टेशनला. सो ही ट्रिप खूप मेमोरेबल होती. फर्स्ट डे ऑफ अ न्यू इयर 2025 खूप ऑसम गेला आमचा आणि सगळे मित्रनी खूप एन्जॉय केला खरं तर हा ट्रिप. कारण अचानक सडनली प्लॅन झाला आमचा आणि नारायणी धाम या मंदिरात पण आम्ही जाऊन आलो. खूप भारी वाटलं जाऊन, पॉझिटिव्ह वाईब्स आले पहिल्याच दिवशी. खरं तुम्ही पण सुद्धा विजिट करा नक्कीच, मस्ट विजिटेड प्लेस आहे. सो भारी एक्सपिरियन्स होता आणि एन्जॉय केलं, फुल एन्जॉय केलं. आता आलो आहे घरी, फ्रेश वगैरे होतो. सो या व्हिडिओला मी इथेच एंड करतो आहे. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खूप सारे जण व्ह्यू फक्त करतात आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करत नाही. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलवरती सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅपी न्यू इयर वन्स अगेन. बाय.